हॅलो नमस्कार। तर मी आली आहे बाहेर मार्केटमध्ये। तर तुम्हाला दाखवते आता आमचं मार्केट कसं आहे ते। तर तुम्ही बघू शकता सगळीकडे गणपती निमित्त किती मस्त रोषणाई केली आहे, झगमगाट पसरलाय सगळीकडे आणि रस्त्यांना पण खूप गर्दी आहे। आणि आज 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे। तर सगळीकडे गणपतीच आहे आणि सगळीकडे अख्ख्या व्हिडिओमध्ये बँडचा आवाज येतोय, तर मी म्हणून आवाज स्किप केलाय। आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती मस्त छोटी छोटी दुकाने आहेत। आणि हे दुकान मधुरम स्वीट फरसाण या एरियामधलं सगळ्यात फेमस असं दुकान आहे फरसाणचं। आणि समोसे वडापाव वगैरे तिथे भेटतं, मस्त मस्त गुजराती पदार्थ छान छान भेटतात। छान दुकान आहे ते, एकदम काही पण हवं असेल तर तिथे, आणि एकदम फ्रेश भेटतं। आणि हे बाजूलाच एक रेडीमेड ब्लाऊजचं इतकं सुंदर दुकान होतं, कुठला पण कलरचा आपल्याला एकदम मॅचिंग तिथे भेटू शकतो। आणि त्याच्याच बाजूला एक मस्त रेडीमेड ड्रेसचं दुकान होतं। तर तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त ड्रेस आहेत, खूप सुंदर सुंदर कलरफुल। हा ब्लॅक वाला, याची ओढणी तर इतकी सुंदर आहे, प्लेन आहे पण ओढणी खूप मस्त आहे, एकदम डिझायनर। तुम्ही बघू शकता ग्रीन आणि ब्लॅक कलर आहे त्यामध्ये। आणि हा पिंक एकदम प्लेन, म्हणजे एकदम सिंपल आहे आणि मस्त सिंपल आणि सोबर। आणि हा ब्लॅक वाला शरारा आहे। हा मोरपंखी कलरचा पण पूर्ण ड्रेस सेट आहे, 500 पासून स्टार्टिंग आहे। खूप सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत। हा शरारा आहे ब्लॅक कलरचा, आणि हा व्हाईट कलरचा ते एकदम सिंपल मध्ये मस्त दिसतो। आणि हा ग्रीन कलर मला खूप आवडला, एकदम मस्त प्लेन अनारकली आहे गोल, खूप सुंदर। ओढणी तर इतकी सुंदर आहे, मला ओढणीच खूप आवडली त्याची। हा एक ब्लॅक प्रिंटेड मध्ये, हा पण खूप सुंदर आहे, अनारकलीच आहे हा पण पॅटर्न, खूप सुंदर। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर छान 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 मस्त ड्रेस आहेत, खूप सुंदर सुंदर। हा एक अबोली कलरचा इतका सुंदर, आणि आता सध्या हा ट्रेंड मध्ये आहे असं फ्लॉवर्सचं, खूप सुंदर। सगळ्या मुली हेच घालतात आता। यामध्ये पण भरपूर कलर आहेत, ऑरेंज, पिंक, ग्रीन। हा व्हाईट तर एकदम सिंपल आणि सोबर मध्ये मस्त आहे, कॉटनचा सुंदर असा ड्रेस आहे हा। सो तुम्हाला यामधला एखादा आवडला असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता। आणि जास्त काही किंमत नाही, 500 पासूनच स्टार्टिंग आहे सगळ्यांची। हा अबोली कलरचा ती इतका सुंदर आहे, त्याची ओढणी तर इतकी सुंदर होती, एकदम मस्त। त्याच्यावर आरशाची टिकली चिपकवली होती, मस्त मस्त। आणि कपडा पण छान होता त्याचा, एकदम सॉफ्ट। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ड्रेस आहेत ते। आणि बाजूलाच टॉप्स पण आहेत, तुम्हाला नुसते टॉप हवे असतील तर टॉप्स पण आहेत। हे पूर्ण ड्रेस सेट होते, आणि या साईडला होते ते पूर्ण टॉप्स। त्यांच्याकडे प्लाझो लेगिन्स पण भेटतील तुम्हाला छान छान मॅचिंग, कुठलं जे हवं ते। हे ड्रेस तर नवीन आले, एकदम मस्तच आहेत हे ड्रेस। सो आज 5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन असल्यामुळे सगळीकडे पूर्ण गणपतीच, आणि एवढा बँडचा आवाज येत होता, खूप आवाज येत होता बँडचा। तिथून गणपती विसर्जन चालू होतं। तर सो आता आम्ही चाललो बाय। इथे मस्त तुम्हाला साड्या पण भेटतील छान छान, छोट्या मुलांचे कपडे, बॅग, गावाला जायच्या बॅग, साध्या बॅग, चप्पल, आणि आम्हाला हवं ते डायपर, म्हणून मी खास त्याच्यासाठी गेलेले, माझ्या मुलीसाठी डायपर। आणि हे एकदम होलसेल दुकान आहे डायपरचं, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही येऊन घेऊ शकता। एकदम म्हणजे स्वस्त आहेत आणि चांगली क्वालिटी पण चांगली आहे, आम्ही नेहमी याच दुकानातून घेतो। आणि तिथे तुम्हाला लेडीज सॅनिटरी पॅड्स पण भेटतील। इथे पण साड्यांचे पण दुकान, आणि साड्यांची क्वालिटी पण इतकी मस्त मस्त आहे। दुकानात ज्या 2-2, 3-3 हजाराला भेटतात, इथे 1000-1200ला भेटतात छान छान। सो तुम्ही हे बघू शकता किती मस्त साडी, मला तर विश्वासच बसला नाही, एवढे स्वस्तामध्ये हे साड्या। जिम्मी चूच्या साड्या आहेत ह्या, इतकी सुंदर सुंदर कलर होते त्यांच्याकडे, वेगळे वेगळे पॅटर्नच्या साड्या आहेत, हवे तशा। ह्या तर नवीनच डिझाईन आली आहे आता।
सो इथे पण एक रेडीमेड ब्लाऊजचं दुकान होतं. आता शिवण्यापेक्षा रेडीमेडच घेतलेलं बरं. सो अजून एक पुढे होतं दुकान डायपरचं. 2 दुकान आहेत डायपरची इथे. दोन्ही इथे सेम एकाच व्यक्तीचे दुकान आहेत दोन्ही आणि सेम रेटने भेटतात दोन्हीकडे. छोट्या मुलांची दुकाने, साड्यांची दुकाने, कॉटन काटापदराच्या, कॉटनच्या, शिफॉनच्या, कुठल्या हव्या त्या. आणि आता गणपती निमित्त सगळीकडे हाराचेच दुकान आहेत. सो मसाले, भाज्या सगळं स्वस्त भेटतं इथे एकदम. टमाटर बघा किती मस्त मस्त आहेत, एकदम फ्रेश. आणि कोथिंबीर बघा, आता तर 10 रुपयाची पण कोथिंबीर भेटत नाही. फ्रेश भाजी भेटते एकदम. 10 रुपयाची आहे. सगळ्या जुड्या 10 रुपयाच्या आहेत आणि एकदम स्वस्त भेटतं इथे. कोथिंबीर पण 10 रुपये, अद्रक 10 रुपये, मिरचीचा वाटा पण 10 रुपये, लिंबू 10 रुपयाचे 4, नाहीतर असं दुकानात 5 रुपयाचा लिंबू भेटतो. सो तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त. भोपळा कुठलं पण काही पण घेतलं तर 10 रुपयाचीच आहे भाजी. आणि इकडे छोट्या मुलांचे लेगिन, परकर, लसूण, कांदा, बटाटा, सो सर्वच भेटते इथे. कोबी कुठला पण घ्या 10 रुपये, वांगी घ्या, भेंडी घ्या, कुठले पण. आणि छोट्या मुलांचे इथे बांगड्या आहेत मस्त मस्त कलरफुल, छान छान. हे कपडे आहेत. होलसेल घ्यायचं असेल तर होलसेल, सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल, कसं पण भेटतं तिथे. आणि हे कपड्याचे दुकान आहे, कापडाचं. कापड घेऊन शिवू शकतो. मस्त मस्त इथे कापड असतात. मी पण तिथून 1-2 ड्रेस शिवलेले कापड घेऊन. मी कोर्स करत होते ते टेलरिंगचा तेव्हा. सो हे काकडी पण 10 रुपये, मिरची पण 10 रुपये, वांगी पण 10 रुपये, कुठलं पण काही पण घेतलं तरी 10 रुपये. तर म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसांना परवडणार आहे. 10 रुपयामध्ये एवढं भेटत नाही. आता तर भाजी एवढी महाग आहे, 30-30 रुपये पाव, 20-20 रुपये पाव. तर इथे आल्यावर आपलं परवडतं आपल्यासारख्या माणसांना. आणि इकडे बाजूलाच एक फिश मार्केट पण आहे. तर तिथे पण एकदम ताजी फिश भेटते समुद्राची. सो तुम्ही बघू शकता. हे बघा फिश, कोळंबी, बोंबील, राजाराणी, ढोमी, रावस. जास्त करून बोंबील आणि रावसच होते तिथे. तर तुम्ही बघू शकता किती भरपूर मच्छी भेटते. इकडे असं भेटणार नाही, तिथे होलसेलमध्ये भेटते भरपूर आपल्याला. कोळंबी वगैरे भरपूर भेटते तिकडे. दुप्पट भेटते अशी इकडच्या मार्केटपेक्षा तिकडे. छान. सो मला घ्यायचे होते बोंबील, म्हणून मी थांबले होते तिथे बोंबीलसाठी. तर नंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. आम्हाला खायची होती शेवपुरी, दहीपुरी. शेवपुरीमध्ये दही टाकून खायचं होतं. सो मी घेतली दहीपुरी. आम्ही 2 दहीपुरी घेतल्या. नंतर भेल घेतली. बाबूला माझ्या सुकंच आवडतं, सुकी पुरी. तिखट खात नाही ती जास्त, तर ती सुकी पुरी खात होती छान छान मस्तपैकी. तिला खूप आवडते सुकी पुरी. शाहूला नव्हतं यायचं म्हणून ती बाजूच्या गणपतीच्या विसर्जनाला गेली. तरी मस्तपैकी आमची दहीपुरी आली आहे. बघू शकता किती मस्त चमचमीत. आणि आम्ही त्याच मुलाकडून खातो, तो आमचा ठरलेला आहे नेहमीचा. मस्त बनवतो तो, छान टेस्टी एकदम. हे दुकान आहे त्या मुलाचं. आणि आजूबाजूला तर एकदम हे मेन मार्केट आहे. ते सगळी कपड्यांची, ज्वेलर्सची दुकानं आहेत आजूबाजूला सगळी. मोठ्या मोठ्या भांड्यांची, छोट्या मुलांचे कपडे तुम्ही बघू शकता. आणि हे बाजूलाच एक मोठं देवाचं सामान भेटतं सगळं तिथे. हार, सर्व, नारळ. हे मोठं असे होलसेलचं दुकान आहे पूजेच्या सामानचं.
तर तुम्हाला कधी पूजेचं सामान घ्यायचं असलं तर तुम्ही येऊन घेऊ शकता. आणि हे पुढे अजून एक लेडीज कपड्यांचं दुकान होतं, टॉप्सचं. कुठलं पण रेंज आहे 150 रुपयापासून, 150 रुपये किंवा छोट्या मुलांचे पण मस्त लेगिन्स, ट्राउझर, जीन्स, खूप सुंदर कपडे असतात तिकडे. ते एका गणपतीचं विसर्जनची मिरवणूक चाललेली, खूप आवाज येतो बँडचा. मोठ्या माणसांचे पण कपडे बघा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि इथे पण एक कपड्यांचं दुकान आहे लेडीजच्या, मस्त सेट आहे पूर्ण, छान छान कपडे भेटतात इथे मुलींचे. बघू शकता तुम्ही, छान छान खूप सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत. इथे छोट्या मुलांच्या कपड्यांचं आहे, मोठ्या माणसांचं पण भेटेल इथे. टी शर्ट, हे गाऊन्स आहेत. मानखुर्दचा राजा आहे आतमध्ये, गणपती मोठा. आणि ते एक छोट्या मुलांचे खूप सुंदर सुंदर क्यूट क्यूट ड्रेस होते, घरी घालायचे, बाहेर पार्टी वेअर, मस्त मस्त सुंदर सुंदर ड्रेस होते बर्थडे साठी वगैरे. आणि ते एक मोठं बॅगचं दुकान होतं, सगळ्या प्रकारच्या बॅग होत्या, क्लच, टोट बॅग, स्लिंग बॅग, सगळ्या खूप सुंदर सुंदर अशा बॅग. इथे छोट्या मुलांचे कपडे होते, एकदम छोटी मुलं असतात. बॅगचं दुकान, शाळेला जाणं, स्कूल बॅग, चटया, सगळं भेटतं तिथे मस्तपैकी, छान छान सर्व. आणि हे तर इथलं नेहमीचंच दुकान आहे, परमनंट त्यांचं शॉपच आहे तिथे. इथे पण मस्त चप्पल वगैरे मस्त असतात, सुंदर सुंदर ट्रेंडी एकदम, चादर, बेडशीट, चप्पल. आणि इथे एक मोठं फर्निचरचं दुकान पण आहे, सो तुम्ही बघू शकता, सगळे फर्निचर भेटेल तुम्हाला. आणि इथे एक मोबाईल शॉपचं दुकान आहे, सगळे मोबाईल रिपेअर, कव्हर वगैरे. आणि ते एक मोठं केकचं दुकान आहे, बघू शकता, एकदम होलसेल केक भेटतं तिथे. सो आता चाललोय, निघालोय आम्ही घरी. आणि खूप जास्त वेळ झाली आम्हाला मार्केटमध्ये. आणि हा मुंबई पनवेल हायवे आहे, तर बघू शकता त्याखाली किती सुंदर अशी लाईट सजवली आहे. आणि खाली गार्डन पण आहे. तर आजचा व्लॉग इथेच बंद करते मी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.